2024 सांस्कृतिक कार्यक्रमाचा आजचा दुसरा दिवस. रंगीबेरंगी, झगमगत्या आणि मनोरंजनाने भरलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातील बॉलिवूड डे या इव्हेंटमध्ये मी कुमारी सिद्धी गारडे, मी कुमारी हर्षाली नाईक-नवरे आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. आजच्या बॉलिवूड डे इव्हेंटसाठी लाभलेले परीक्षक डॉक्टर श्रद्धा शेळके मॅम, डॉक्टर सुजाता काटे मॅम, डॉक्टर अनिता डांगे मॅम, डॉक्टर हर्षद साळुंके सर यांचेही मी मनापासून स्वागत करते. बॉलिवूड म्हणजे केवळ चित्रपट नव्हे, तर बॉलिवूड म्हणजे भावना, बॉलिवूड म्हणजे स्टाईल आणि बॉलिवूड म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात रंग भरणारा एक मोठा पडदा. जिथे शब्द थांबतात तिथे भावना बोलतात आणि अभिनय आत्म्याला स्पर्श करतो. ब्लॅक अँड व्हाईटपासून ते रंगीबेरंगी स्वप्नांपर्यंत, रेकॉर्डपासून रीलपर्यंत आणि मराठी हृदयात कायमची घरं केलेली बॉलिवूडची कहाणी आज पुन्हा जिवंत. कधी गाण्यातून तर कधी संवादातून बॉलिवूडने आपल्याला नेहमीच स्वप्न दिली आणि मराठी मनाने ती नेहमीच जपली. आज त्या नात्याला अभिवादन करण्यासाठी येत आहे बॅच ग्लॅडिएटर्स. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया बॅच ग्लॅडिएटर्स. नमस्कार रसिक प्रेक्षक हो. महाराष्ट्राची माती ही संतांची भूमी आहे, तशीच ती कलावंतांची खाण आहे. आज आपण अशा एका विश्वाची सफर करणार आहोत ज्याने आपल्याला हसवलं, रडवलं आणि जगण्याचं तत्वज्ञान शिकवलं. लोककलेच्या तालापासून ते डॉल्बीच्या आवाजापर्यंत हा प्रवास आहे मराठी मनाचा, मराठी बाण्याचा आणि मराठी चित्रपटसृष्टीचा. मराठी चित्रपटसृष्टीची सुरुवात झाली ती आपल्या मातीतल्या लोककलेने, दशावतार आणि तमाशाच्या रंगाने. पण या रंगांना पडद्यावर आणण्याचं स्वप्न पाहिलं एका ध्येय व वेड्या माणसाने, ते म्हणजे दादासाहेब फाळके. पण अभिनयात मात्र हजारो रंग होते. हे युग होतं कसदार लेखनाचं आणि जबरदस्त अभिनयाचं. द्विअर्थी विनोदाला ज्यांनी सभ्यतेची झालर लावली असे विनोदाचे बादशाह दादा कोंडके. ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. सलगरांनी जाऊ सो वा रुपेरी पडदा, ज्यांच्या आवाजाने आणि अश्रूंनी प्रेक्षकांची हेलावले, नटसम्राट डॉक्टर श्रीराम लागू. To be or not to be, that is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावरती खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं हे देहाचं लत्तर त्यात गुंडळलेल्या जाणवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहाराने, माझा तुझा ह्याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पाने असा जीवनाला डंक मारावा की येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. भूमीवर साधेपणाचं सौंदर्य आणि भावनांचं जिवंत रूप, निरागस प्रेम, स्वाभिमान आणि स्त्रीमनाची ताकद आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या हृदयात उमटवणारी फुलराणी. काय मास्तर साहेब, नालायक गदडी, थांब, तुला शिकवीन चांगला धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा. मोठा समजतो स्वतःला मास्तर, गटारात घाल तुझं शास्त्र. मसनात गेलो तुझं ज्ञान, तुझ्या तोंडात घालीन शान. तुझा क, तुझा ख, तुझा ग, मारे पैजे जागे इडा.
शिकवीन चांगला धडा तुझ्या पापाचा भरलाय घडा. ज्यांनी महाराष्ट्राला खळखळून हसवलं आणि डोळ्यात पाणीही आणलं, मराठी सिनेसृष्टीचे खरे महानायक अशोक मामा सराफ आणि मराठी सिनेसृष्टीची एव्हरग्रीन जोडी सचिन सुप्रिया. अगं ही ती बस नाही आहे. कशावरून? अगं नंबर बघ ना, तो नंबर वेगळा होता, हा नंबर वेगळा आहे. अरे बाप रे. ही आली नेहमीची गाडी. हीच ती गाडी. हा, ओरिजिनल गाडी. ओरिजिनल ओरिजिनल म्हणजे काय? ही समोर उभी आहे ना, ती डुप्लिकेट. आणि जी येते ना समोरून, ती ओरिजिनल गाडी. हा, म्हणजे ओरिजिनल म्हणायचंय तुम्हाला. तेच म्हटलं मी. तुम्हाला कसं माहित? कारण त्या ओरिजिनल गाडीचा मी ओरिजिनल कंडक्टर आहे. निर्वाण स्वर्ग हा भक्तीने जीवन सफर करा मस्तीने मन स्वर्गम छेडावे जीवनाचे गीत गावे गंध गावे. निर्वाण स्वर्ग हा भक्तीने जीवन सफर करा मस्तीने मन स्वर्ग. तसा सिनेमा हायटेक होऊ लागला. कॉमेडीची लाट आली आणि खळखळून हसवणारं पर्व सुरू झालं. मैत्री असावी तर अशी, एकाने ऍक्शन केली तर दुसऱ्याने आपल्या निरागस विनोदाने सर्वांना वेड लावलं. महेश कोठारे आणि सगळ्यांचा लाडका लक्षा. मराठवाड्याच्या मातीतून आलेला अस्सल ठसका. एकीकडे सामान्यांच्या व्यथा मांडणारा साधा माणूस आणि दुसरीकडे समोरच्याला शब्दाने गार करणारा बुलंद आवाज. जेव्हा हे दोघे आमने सामने येतात तेव्हा पडद्यावर नुसता धुर्रा उडतो. ते म्हणजेच मकरंद दानासपुरे आणि सयाजी शिंदे. हे आमदार नारायणराव गाडी मागत आहे. गाडी माग घेणार नाही. गाडी माग घ्यायची नाही तर ठोकून घ्यायची. बघू कोण कुणाची गाडी ठोकताय. हे ठोक रे. हे ठोक. हे हाण जोरात. फोड चार बांड्या. हे बांगड्या नको ते फरक असतात. हाण की. बघ. नजरा, ज्यांची केमिस्ट्री रंगवते अख्खी जत्रा. भरत जाधव आणि क्रांती रेडेकर. भरून आले ही सुगंधी मुक्तकाया भेटते तुला. महावळानी मर्द घडी ग हिमतीची हीच घडी ग. दे इशारा इश्क सारा हे ना माझ्या फुला. हे तुरु 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 चालू नको. गुलू 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 बोलू नको. टकमक पाहू नको. सोडून साथ कधी जाऊ नको. फिरमाची स्टोरी चल शेतात जाऊ राणी अनवाटात सुर भिडलं. चल गाऊया गावरान गाणी. कोंबडी पळाली इतभर बुडाली फडफड भयाला लागली. आग कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. कोंबडी पळाली तंगडी धरून. ज्याने सिद्ध केलं की हिरो व्हायला लूक नाही तर लकीर लागते नशिबाची. ज्याच्या मोडक्या तोडक्या इंग्लिशने अख्ख्या महाराष्ट्राला प्रेमाची नवीन बाराखडी शिकवली. द वन अँड ओनली दगडू अँड प्राजक्ता. तुझं नाव जरी ऐकलं ना तरी थरथरायला लागले रे. आई बाबा आणि साई बाबाची शपथ. अरे हम गरीब हुए तो क्या हुए, इनसे अभी है. हम जिएंगे अपनी मर्जी से और तुम पर मरेंगे भी अपनी मर्जी से. चले हवा अंडे.
प्रिय साल, मला तू किती आवडते हे मी तुला शब्दात सांगू शकत नाही. मला माहिती आहे की मी गरीब आहे, तुझ्या जातीचा नाही. पण मी तुला खरंच सांगतो, माझं इतकं प्रेम तुला जगात दुसरं कोणीच करणार नाही. मला चिंतूला पाहिजे मला. जीव झाला येणार तुझा रात रात जागत उर दिस भरा तुझ्या फिरत माग माग जादूनंतर सपनात जागा पडू नशिबी भोगाचा डावला तुझ्या फिरतीचा हाईच मला चावला तुझ्या फिरतीचा हाईच मला चावला मागं पळून पळून वाट बदलला. या सिनेमाने फक्त तिकीट बारीचे रेकॉर्ड तोडले नाहीत, तर प्रेमाची व्याख्या बदलली. ना हिरो सिक्स पॅकवाला, ना हिरोईन लाजरी साजरी, तरीही त्यांनी महाराष्ट्राला याड लावलं. सैराट. काय बघतोयस र? कुठं काय खो खो बघतोय. खो खो मनापासून डोळे वाचून बघतोयस की माझ्याकडे? तुला कसं काय तुझ्याकडे बघतोय? मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. कशाला बघतोय? नको की बघू माझ्याकडे. मी बघीन नाही तर काय पण करेन. मी बघून नाही ते काही बी करेन. नसलं आवडत तर नको बघू. मी कुठं म्हणलं मला नाही आवडत? सैराट झालं सैराट झालं. ज्याने फॅन्ड्रीच्या एका दगडाने समाजाला विचार करायला लावलं आणि सैराटने बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड तोडले, असे प्रयोगशील दिग्दर्शक नागराज मंजुळे. गावे दाबली गेली, जमिनी गेल्या आणि हातात आली फक्त कोयत्याची धार. शेती आणि माती विकल्यावर काय उरतं हे सांगणारा थरार. मुळशी पॅटर्न. अरे खतरनाक नॉनव्हेज खाऊन बॉडी बनलीच पाहिजे. ए शिंदे, तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या, आम्ही तुम्हाला खाणारच ना. ए वकील, 3 महिन्याच्या आत बाहेर पाहिजे, नाहीतर तुझा केस लढायला तुला वकील भेटणार नाही. एकीकडे वास्तववादी सिनेमा काळजाचा ठाव घेत होता, तर दुसरीकडे मराठी बाणा पुन्हा एकदा आपल्या शाही अंदाजात पडद्यावर अवतरला. ढोलकीच्या ठेकावर पैंजण खणखणली, मंच उजळला आणि लावणी जागी झाली. सुरेखा पुणेकर, अमृता खानविलकर, अप्सरा, सोनाली कुलकर्णी.
आणि अपेक्षांच्या पलीकडे जाऊन स्वतःचं अस्तित्व शोधणाऱ्या 6 बहिणींची जिद्द बाई पण भारी देवा. जय देवी मंगळा गौरी बाई पण भारी देवा, बाई पण भारी अभिनय शरीराला आकार देतो, पण संगीत त्या शरीरात प्राण फुंकतं. आणि ह्या महाराष्ट्राच्या मातीला 2 असे गळे लाभले ज्यांनी केवळ मराठीच नाही तर जागतिक संगीतावर राज्य केलं. एकीचा आवाज म्हणजे साक्षात देवीची आराधना, तर दुसरीचा आवाज म्हणजे खळखळत्या ऊर्जेचा धबधबा. अशा लता मंगेशकर आणि आशा भोसले. स्वराज्याच्या स्वप्नाला संस्काराची पायाभरणी करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील तेजस्वी प्रेरणा स्थान, धैर्य, त्याग आणि मातृत्वाचा आदर्श म्हणजे राजमाता जिजाऊ. राजे, आज तुम्ही फार मोठे झालो. तुमचं एवढं यश बघून शत्रू नक्कीच चाच पडेल, धावा करेल, पण तुम्ही डगमगू नका. आजवरचे शौर्य दाखवलं, जे धाडस केलं ते कधीही व्यर्थ जाऊ देऊ नका. स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा असे मनाशी म्हणणारे तुम्ही कधीच व्यर्थ जाऊ देऊ नका. या भगव्याला दौलता ध्वज बनवला. हा भगवा कोणालाही पेलणं शक्य होत नाही. मनगटात बळ आणि छातीत रग असावी लागते त्यासाठी. एक